जायला हवी.
गरज नाही मला कुणाची. उद्याच्या शुभमुहूर्तावर
अरे देव दत्त राजा इंद्राचा
उभे राहत आहेत. सौमित्राच्या काळजाचा भंग होतोय. काय सगळ्या ही भयान शांतता काय सौमित्राला त्रासते. काय तुझ्या प्रश्नाला उत्तर हवंय का? कोण माझ्या प्रश्नाचं उत्तर देईल? हे तुझ्या अवतीभोवती पसरलेली नीरव शांतता या सौमित्राला परत काही सांगण्याचा प्रयत्न करते आणि अशातच माझ्या जन्मदात्या पित्याची ही दयनीय अवस्था. माझ्या राघवाला सुद्धा आपली मुद्रा निराश सौमित्रा, काय घडलंय माझ्या प्रश्नाचं? मी देते तुझ्या प्रश्नाचं उत्तर. सौमित्राचा प्रणाम स्वीकार. यांच्या अवस्थेच्या या अवस्थेवर एक एक प्रश्न विचारतो. त्या प्रश्नाचं उत्तर होय ना? मी देते. आई माझ्या प्रश्नाचं उत्तर तुझ्याकडे मिळालं. माझ्याकडे आहे उत्तर. ऐकण्यासाठी माझं ऐकणं उत्सुक झालंय. कारण या तिघांच्या अवस्थेला कारणीभूत मी आहे. मी दोन वराला तुझ्या पित्याजवळ मी मागितला. दोन वर माझा पहिला वर तुझ्याच्या शुभमुहूर्तावर अयोध्येच्या ठिकाणी होणारा राज्याभिषेक. आपल्या नावाचा न होता होईल तो माझा प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न घालून राहिला होता. प्रत्येकाचा आनंदाचं कारण असताना माझा राघवाच्या राज्याभिषेकाचा सोहळा होता. माझ्या राघवाला होणार नाही. मुळीच नाही. तर तो माझा बंधू म्हणजे परत गेला होणार होणार. मग ते कसं शक्य आहे? शक्य आहे. मग ते कसं शक्य आहे? तुझ्या पित्याने मला वचन दिलं आणि दुसरा वर माझ्या भरताचा राज्याभिषेक होण्यापूर्वी या सौमीच्या पोराला या रामाला 14 वर्षाचा
अलंकार विरहित माझ्या नेत्रासमोरही असेल. सौमित्रा, अंधन असेल तुला, तर तू हे थांबलं का? सौमित्राचं सारं सुख राघवाच्या चरणात आहे. मला काय वाटतं, हा वनवास माझा राघव एकटा भोगेल? हा वनवास माझी माई सुद्धा त्याच्याबरोबर होते? होय. आई नाही. आम्हा चार बंधू असणाऱ्या प्रेमाचा आणि सौख्याचा आदर्श आतापर्यंत अखिल मानव जातीनं घेतला. मग तोच आदर्श राखण्यासाठी हा सौमित्राला कठीण करतोय. मातेच्या नदीत पाणी नाही, ती नदी तरी काय कामाची? ज्या नदीत पाणी नाही, ती नदी काय कामाची? आणि ज्या अयोध्येत राम नाही, ती अयोध्या काय
केला
आई बापाच्या मुखातून शापवाणी शापवाणी शापवाणी. हे उन्मत्त दशरथा, तू निष्ठुर काळजाचा आहे. अरे अन्य आई बापाचा आधार होता श्रावण बाळ, त्याला तू मारलंस. तू काळ कुठं यम आहे नाना शब्दानं दुसरं दशरथाला दिले. त्यावेळी त्यांच्या मुखातले शब्द निघाले, दशरथा हे पाणी आम्ही पिणार नाही, पण कसा आमचा बाळ मरतोय तसे बाळ करू. हे आंधळे आई बाप प्राण सोडणार आहे. पण दशरथा, आमच्या मुखातले या आंधळे आई बापाच्या मुखातले शापवाणीचे शब्द आहे. जसे आम्ही पुत्र विरहानं मरू, तसा तू एक ना एक दिवस पुत्र विरहानं मरशील. पुत्र विरहानं मरशील. शाप शाप दशरथा, शाप. समोरच्या भिंतीवर काय दिसतंय? समोरच्या भिंतीवर दशरथाला काय दिसतंय? एक चिता पेटलेली दिसते, ती कोणाची आहे? तो पाल जिथे, तो पाल सावराची चिता जळते. किंवा त्या भिंतीवर दुसरी चिता पेटते आहे. ही चिता कोणाची? ही चिता कोणाची? रावणाच्या आईची चिता. या बाजूच्या भिंतीवर तिसरी चिता जळते, श्रावणाच्या बापाची. आणि तिघी मिळून शाप देत आहे. दशरथा, आम्ही जगतो म्हणतो, तू सुद्धा पुत्र 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 गजराजाच्या पायाप्रमाणे आहे. गजराज चालत गेल्यानंतर तसा ठसा आपला मागं उठवीत जातोय. तत्वत मला आठवणी नाही का म्हणून कुठेतरी माझ्या हृदयाला भेडसावल्यासारखं वाटतंय. आज काहीच कळत नाही. आपल्या आजोळी आलाय हा भरत. या मातूर कुळाच्या ठिकाणी येऊन भरताला बरेच दिवस झाले, पण आज माझ्या घरच्या माणसांची का पण मला आठवण येते. माझ्या पिताजींची आठवण येते, माझ्या माता सुमित्रेची आठवण येते, माझ्या आई कौसल्याची आठवण येते, माझ्या आई कैकेयीची आठवण येते. एवढंच नव्हे तर माझा राम, माझा लक्ष्मण, माझी सीताबाई या सर्वांची मला आज का बरं आठवण येते. आणि हो, आज पहाटेच्या वेळी मला फार वाईट स्वप्न पडलं. ते स्वप्न पडता क्षणी तार दिशी मी जागृत झालो. कुणीतरी म्हटलंय की पहाटेची स्वप्न म्हणे खरे ठरतात, आणि त्यामुळे माझं मन सैरवेळ झालं. विचाराची शुभकला माझ्या सर्वांना भेडसावते. पहाटेच्या वेळी स्वप्नात पाहिलं ते काय? अयोध्येच्या साम्राज्याच्या फडकणाऱ्या विजयी ध्वजावर एक गिधाड पक्षी बसलाय आणि गिधाड ओरडतोय. एवढंच नाही
काही स्त्रिया सफेद वस्त्र अंगावर परिधान करून आहेत आणि आपल्या पांढऱ्या फटफटी कपाळावर हात मारून अयोध्येत रक्ताचा पाऊस सुरू झाला. काय असेल हा प्रकार? हे तर अपशकुनांचं सावट आहे. कल्पना मला नाही करवत आहे. काय नेमका प्रकार असेल? पण माझा आत्मविश्वास आहे, माझा राम अयोध्येत आहे. अर्थात कुठलीही चिंता नाही. पण तरी पण सुद्धा माझं मानवी मन आहे. अर्थात विचार हे साहजिकच आहे. या विचारी मनाला कसं स्थैर्य देऊ काहीच मला कळत नाही. काय होईल काय कळेना माझे माझ्या समवेत अयोध्येपर्यंत
कारण मी पुष्कळ दिवसांनी अयोध्येत परतलोय. अयोध्येत परतल्यावर सुवासिनी स्त्रिया माझ्या समोर आल्या. हाती पंचारती घेऊन ओवाळण्यासाठी तयार झाल्या. पण कुणाच्याही चेहऱ्यावर माझ्या परतण्याचा हर्ष नव्हता. शिवाय अयोध्येतील माझे अबालवृद्ध प्रजाजन आई माझ्या डोळ्यासमोर आले. पण मी काका म्हणून आजोबा म्हणून हात मारतोय तर तरी आपली मान माझ्याकडे डुंकूनही पाहत नव्हते. नव्हेच तर आपल्या मानाखाली घालू लागले. एवढंच नव्हे तर आई, अगं बालपणी त्यांच्या समवेत खेळलो बागडलो ना, तो माझा मित्र सवंगड्यांचा परिवार, तो सुद्धा मला पाहून माझ्यापासून दूर निघून जाऊ लागले. माझ्या जवळ येत नव्हते. जणू काही या अयोध्येत अवकळा पसरावी असं वाटलं नाही. पण मला सांग, अगं मी येताक्षणी खरं तर सुवासिनी स्त्रियांबरोबर तू मला ओवाळायला आली नाहीस. नव्हेच तर माझी सुमित्रा माता सुद्धा आली नाही, कौसल्या माता सुद्धा आली, पिताजी सुद्धा नाही आले का? पण मला सांग आई, अगं माझा राम, माझा लक्ष्मण आणि माझी माणी सुद्धा मला नाही आली भेटायला. ए बाळा, कुठे का तरी पण ही दुःख काढण्याच्या या गोष्टीचा विचार करण्याची वेळ आहे. अरे आनंदाचा क्षण आला उदयाच्या दिनी, उद्याच्या दिनी या अयोध्येच्या ठिकाणी आनंदाचा क्षण. आनंदाचा क्षण? आई काय बरं आनंदाचा क्षण? उद्या या अयोध्येत रामाचा राज्याभिषेक होणार. अखेर का होईना तो सुधीर उजाडणार. अयोध्येचा न्यायशासक म्हणून ज्याची खऱ्या अर्थानं जबाबदारी आहे, अयोध्येला भावी अग्रगण्याचं नेतृत्व हवंय. आणि तो नेतृत्व म्हणजे संस्कारमय राजा हवा. आणि तो संस्कारी पुरुष कोण असेल तर माझा प्रभू राम होय. अर्थात माझे रामच राजा झाले पाहिजे. हा आनंदाचा क्षण आहे. राम राजा होणार होता, पण ते आता होणे नाही बा, आता होणे नाही. राम राजा होणार होता, पण आता ते शक्य नाही. हे बोलण्याचे बोलण्याचा भावार्थ फक्त एकच बात, तर उद्याच्या शुभमुहूर्तावर रामाचा राज्याभिषेक न होता होईल तो माझा भरता तुझा होईल. हा अधिकार फक्त माझ्या प्रभू रामाचा आहे. अर्थात रामशिवाय हे नेतृत्व कुणाचंही मला मान्य नाही. नव्हे माझा सुद्धा नेतृत्व मला मान्य नाही. तेव्हा वाटेल ते झालं तरी राज्याचा अधिकारी पुरुष म्हणून माझे प्रबोध राज्यकारी असतात. कुठे नव्हे राम, मला भेटायचंय. मी नाही करा की राज्यकारीला बसणार. रामच्या गाडीवर मला बसायचं नाही. मी माझ्या दादाकडे हट्ट करीन आणि दादाला बसण्यासाठी विनंती करीन. सहाय दाखवा. काय बसणार? आल्यापासून पाहते राम, सौमित्र, सीता यांना फक्त विचारतोय. नाही भेटणार आता, ते नाही भेटणार. बोलण्याचा सांगेल ना तुला. आज उदयी ग्रामाचा राज्याभिषेक न होता होणार तो तुझा, यालाही कारण आहे. आणि ते दोघं अयोध्येत दिसत नाही, यालाही कारण आहे. तर पूर्वी घडलेला तो प्रसंग, तुझ्या पित्याने आम्हाला दिलेली दोन वचनं आम्ही इथं मागून घेतली. पहिलं वचन, आणि ते पहिलं वचन कुठलं असेल तर उद्याचा राज्याभिषेक रामाला न होता हवा तो तुला व्हावा. आणि तुझा राज्याभिषेक होण्यापूर्वी त्या सौतेच्या मुलाला, त्या सौतेच्या काट्याला, त्या रामाला 14 वर्षाचा माझा
आई आई म्हणून आतापर्यंत
नाही, खरंच आता राज्यात राहणार सुद्धा नाही. सीता माझा माता सौमित्र, सीता माझी सीता नाही, तिचा भरत चढा. तेव्हा त्या भरताला मातृत्वाच्या प्रेमाचे पास हे राज्य तुला लखला हो. आता या राज्याचं मंत्रिपदही तूच या राज्याचं राजपुरुषाचं पद हे स्त्री म्हणून तू घे. गरज नाही या वस्त्राची, गरज नाही या युद्धापदाची. धिक्कार सुखे राज्य सांभाळी. हे राज्य
कंठ ह्योही खस या शरयू नदीवर होय तुझा काही एक चुकणार रे तुझ्यासारखे तितकेला निहात संत तो इतके वर्षा दर्या होतो ह्यो आता या नदीत काय करता हे का कारणीभूत सुद्धा शेजारी होय असा सांगला काय मान खाली गेले माझ्या बाबतीत असाच झाला खरं सत्यानाचा माझा कोणी केला असा शेजारी रतिया म्हणतोय कसो तो मेल्यानुच्या आहेत माझ्याकडे आणि जाताना तुळशीत लिंबू ठेवून जातो रे मेल्यानु खाल्ल्या ना तरी जागा ह्यांचा म्हणणं काय हे का दर्यार काय गावता कामानी अरे जर गावला ना तर तुमका तरी गावताला म्हणा सगळी चौकशी केली चौकशी म्हणजे अशी सुद्धा पाण्यात शिवून गेलं कोणी ह्या सांगला हय जा वयाच्या करड्यात जा थय गेलं कोणी सांगला आंबोलेक जा आंबोलेक गेलं ह्यांच्या देवपानाच्या पुढे कोणाचा देवपान चालला मर पाण्यात मरावाया जीव धोक्यात घालून त्या समुद्रात जावाया तुमका काय सांग वर घाल म्हणा तुमका वर घाली तर आमचा पाठसूर वर जायचं चालला म्हणा ते भानगडी सोडून दिलं ह्या म्हणायला लागला हो ते वगीत खटपटी करण्यापेक्षा तिने म्हणाला एक जागा बरी सांग झाला तिने जाऊन भेटलो तिने काय म्हणायला लागलो ही शरयू नदी असा ह्या नदीतून ऐलाडचे पैलाडी आणि पैलाडचे ऐलाडी ये का म्हणता खूप असता मागच्या वेळा जो हाताळ होतो तो हली घुटुक वाजलो त्याका आता पाठी पुढे कोण दर्यात जावचा बंद ताच भडा घेतलं आणि या नदी मरानी 4 जण गेले तरी पुऱ्या दिवसाचा लागता हो मी पहिल्या आणि पैसे कोणाक सांगले की त्या मी या कमी सांगले त्यांनी इतके दिल्यानंतर पहिलो मी घबरवतो ते पहिले आधी हातीत ठेवतात काय बघतोय हातीच कमी ठेवल्याने का मग सांगायचा त्या घामाचे तरी पैसे बघा मग आपल्या कोणी हे 4 दिवस ते पटकन घेतं पण काय जण ह्याच्यासारखे सुद्धा असतो होय सगळा बराच त्याच्यात पारंपरिक ह्या बरोबर किया मधल्या वेळात जर कोण नसलो तर आपला जाळा घेतला असं खूप कानारी नसला तर ह्या नसला तर आपला काळा दिवस कसो तरी भरा आणि सध्या ताच कोणी सांगला माका तडेसो त्यांनी सांगला माका हडेसो माका काय कांचनम आमचे मंडळीचे सुपुत्र
त्यांच्या कलेचं गौरव करून रेडकर गुरुजींनी 500 दिले. रेडकर गुरुजींच्या आभार मानून समोरच्या देवाचे वंदन करून या बक्षिसा तो आनंद आहे. विकार बाबा आता कसे ते काय ते वाटून घ्या. तुमच्याकडे आज मला घरा दिसणार कोणाची कशी लागणार. प्रत्येकाच्या नशिबात आमच्या नशिबात ना तुमच्या कोणतरी जेव्हा आम्ही मी गावीत सगळ्यात आवडे ते दावी दशरथ कौशल्यानंतर राम अशी आमच्या ध्यानात काय मात्र काम वाटले. राम सांगता याच्यात आधी रामच दिसणार वरती दशरथाचा नाव सांगता. आणि हे कोण? दशरथ सुमित्रानंतर सौमित्र म्हणतात तो राम भाऊ. तुम्ही राम तर हे तुमचे भाऊ ना म्हणाल म्हटलं राम भाऊ. मगे भेटणार का विनंती आम्हाला ही शरयू नदी पार करून पहिला तरी जायचं. दया कृपा करता आम्हाला पहिलं तरी इतके विनवणी करूची गरजच नाही. म्हणजे विनवणी करण्याव्यतिरिक्त आपण आम्हाला पहिले तरी सोडणार. हो चिंता का कांचन आमच्या जवळ आमच्या जवळ नाहीये. कारण अयोध्येचा आम्ही त्याग केलाय आणि वनवास उपभोगण्यासाठी आम्ही मार्गक्रमण करतो. त्या कारणास्तव धनसंचय आमच्या जवळ नाही. साधारण आता असे कितके गाव फिरला ही आमची अयोध्या आहे. अयोध्येचा आम्ही आत्ताच त्याग करतो. तुमका पण आणखी कोण गावातच नाही याच गाव राम मनात सांगता तो देव माझा खय आणि तुम्ही खय आणि वरती सांगू सांगतात माझ्याकडे काही ना तुमच्याकडे तिघांकडे काय ना जमाचा ना फुकटचे धंदे आता मी सोडले. जसे खूप उजाण केले मग आमचं थै पकल्या तिथं त्यांनी का माझ्या टेक लागलो त्यांच्यावर हळू सोडूचे असतो. पण
पण एक मात्र तुम्हाला आम्ही सांगू शकतो. काय? आम्ही तुम्हाला धन देऊ शकत नाही, माया मात्र देऊ शकतो. नको बाय, माया आपुलकीचा संदेश देऊ शकतो तुम्हाला. माझी एक हाती पुऱ्या माया पिया नको. दोघांचा भागासह जाता कसा तरी एवढी माया दिला तर ती माया खय ठेकतल. ती दोघा भांडण मरतली. मायावरचे का तो स्त्री नाम आहे आपली. हा हे प्रेम आम्ही फक्त तुम्हाला देऊ शकतो. हो पण त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही आज सांगा ती माया ती प्रेम आपली ती खेळी खातं खातं त्यांनी. त्याच्या व्यतिरिक्त आमच्याजवळ काही नाही. हा खरंच मग येता जमत नाही. तुम्ही आपले पाणी आटला काय म्हणजे आम्हाला धन मिळालं ना जरूर आम्ही तुम्हाला देऊ. हो मग तेव्हाच सोडतोय ना. आता आम्हाला जायचंय. नावाडी मी आपल्याला माणूस परिस्थितीचा लाभ असतो आणि परिस्थितीनुरूप आम्ही आज तुमच्याकडे याचना करतोय. हा माझा शब्द जातोय तुम्हाला. सौमित्र आपल्या शब्दाला मालिका आहे. आमच्या दुर्दैवाचा फेरा उलटा पडला होता. प्रत्यक्षात अयोध्येचे आम्ही राजकुमार अशा स्थितीत तुमच्या नेत्रासमोर उभे राहिलो. पुढे आमचा वनवास फक्त 14 वर्षापर्यंत असणार. 14 वर्षाचा कालावधी संपुष्टात येतात. या तुमच्या उपकारांचं जे मोल असेल ते सौमित्र आठवणीनं तुमच्या स्वाधीन करेल. तेव्हा या क्षणी नाही होऊ नका. ओ सौमित्र तो सागर सोडून येईल किती येईल आणि तुम्ही परत त्या वर्षाचा सांगता. पण तितक्या वर्षा मी परत करा आला. तुम्ही खूप दिशात आम्ही शब्द देतो तुम्हाला. शब्द पूर्ण होणार आहे. बघतय ना शब्द काही वळतात ना. हा तर तुम्ही खरोखरचे राम असाल. चंद्रपण ओळखतात आम्हाला. मग माका सांगा खयच्या तरी तुम्ही खडपाक पाहिलाय आणि त्याची बाई झाली. होय बा खरा काय कटा काय इसारला. हा सत्य तर कुणी राहिलो पाय कोणी राहिलो. होय बा मग तुमची इच्छा काय. मग जर तुम्ही खरोखरचे राम माझे जर देव असाल आणि तुमच्यात जर राम असाल जसं तुम्ही खडपाक पायला जर त्याची बाई करतात ना होय मका पैशाचो पास पडू माझ्या पदस्पर्शानं स्वरूपीला प्राप्त झालं. मग या समयीतून आम्ही पहिल्यांतरी जावं. ही आमची महत्वाकांक्षा तुम्ही जर पूर्ण करत असाल ना तर त्यासाठी आम्ही तुम्हाला पैशाचा पाऊस पाडून मी सांगलाय का ही जर काही इच्छा तुम्ही खरोखरच्या माझ्यावर राम देव आता तर माका हय पैशाचं पाऊस काढता. मी तुमच्या बरोबर. मग ही तुम्ही या क्षणी या क्षणी क्या
वर्षात कधी माका गावात आगला पास पडता आलो असं पाहिजे काय झालं काय अजूनही जीवात जीव नाही आता खडपाची बाई जर समजा माझ्या होळीचा तुझो पाहिला आणि या होळीची बाई झाली तर तेव्हा नक्की बा नाही टाका टाका माहिती ना तुझं बाई लागला बाई झाली तर सावकार एकदम कडे रावण पहिली ताकद पुढे काय करतलो म्हणा नाही का चालील चला नकोस नौके परत फिरू नकोस गंगे ऊर भरू नकोस नौके परत फिरू गे नकोस गंगे ऊर भरू श्रीरामाचे नाम गातया श्रीरामाला पार श्रीरामाचे नाम गातया श्रीरामाला पार जय जय महावीर ह्या खरा नशीब माझा कारण प्रत्यक्षात ह्या जगाचो देव माझो ह्याचे पाय माझ्या होळीक आता खूप जड झाली देवा अपेक्षा केला अपेक्षेपेक्षा आज धन मिळाले तुम्हाला काय चुकला असा तर माफ कर नशिबातला कोण ठेवू शकणार इल्लय घटा आणि काय झाला आणि प्रत्यक्षात माझ्या शिरावाचा
या भरताच्या हातून कुठला अपराध झाला की माझ्या पूर्वजन्मीचं पाप मला अनुभव येते म्हणून मला प्रभू आपण का दर्शन देत अयोध्येच्या ठिकाणी अवकाला पसरली आहे आणि प्रभू जर का तुम्ही अयोध्येत पुन्हा जरी आला नसाल तर सारं जीवन अवर्षणाप्रमाणे होईल सारे जीव राम राम गडबडून पावलाचे ठसे तर इथपर्यंत संपताय म्हणजे यात दिसेल माझे प्रभू गेले की असली मात्र शंका नाही हे लता वृक्ष बेरीनो तुम्ही या ठिकाणावर जाताना माझ्या प्रभूच्या पायी नका साधा म्हणतोय बोला म्हणतोय तुम्ही माझ्या रामाला पायी नका हे पाषाण तुम्ही तर निर्जीव आहात तुम्ही तर बोलू शकत नाही पण रामलीलेच्या चमत्कारानं या विश्व